लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्र.द. कुलकर्णी यांच्या आतून उगवलेल्या कविता या संग्रहाचे प्रकाशन कुसुमाग्रज स्मारकात नुकतेच पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखिका समीक्षक डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांची खास उपस्थिती होती. त्याचबरोबर यावेळी व्यासपीठावर विवेक उगलमुगले, प्रतिभा जाधव, ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे, डॉक्टर आशा कुलकर्णी आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्र.द. कुलकर्णी यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. आजकाल सुमार पुस्तकांचं बेसुमार पीक आलेलं असताना कसदार साहित्य निर्मिती अवघड आहे. प्र.द. कुलकर्णी यांच्या कविता अस्सल असून मानवी जीवनाचे सखोल चिंतन करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका समीक्षक डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी याप्रसंगी केले. तर या एकूणच प्रवासाविषयी लेखक प्र.द. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, माझं नाव प्राध्यापक प्र.द. कुलकर्णी. आज माझ्या कविता संग्रहाचा म्हणजे आतून उगवलेल्या कविता या संग्रहाचं प्रकाशन आज कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये संपन्न झालं. पुण्याहून खास वंदना बोकील नाईक कुलकर्णी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर विवेक उगलमुगले आणि प्रतिभा जाधव या देखील पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या तिघांनी माझ्या संग्रहाबद्दल अतिशय भरभरून शब्द निर्माण केले किंवा बोलले. आणि या कविता संग्रहाच्या पाठीमागे तशी भूमिका काहीच नव्हती. कोविड काळ संपलेला होता. त्या काळामध्ये मी कविता लिहित होतो. कविता लिहून झाल्यानंतर साधारणपणे 80-90 कविता लिहून झाल्या. असं वाटलं की याचा संग्रह करावा, छापावा. मग त्याप्रमाणे त्याची वर्गवारी केली. कालच्या कविता, आजच्या कविता आणि उद्याच्या कविता असं या संग्रहामध्ये 3 भाग केले. अर्थात हे का फक्त सोयीसाठी हे भाग केले. कविता तशा सलगच असतात, तशा त्या सलगच लिहिल्या गेल्या. परंतु या लिहिताना निराळ्या प्रकारचे जीवनाचे जे अनुभव आहेत ते अनुभव प्रतिबिंबित या कवितामध्ये झालेले आहेत. आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आहेत. मी विशेषतः ग्रामीण भागामध्ये होतो. माझं सर्व शिक्षण 8वीपर्यंतचं ग्रामीण भागात झालं. त्याचं प्रतिबिंब या कवितांमधून उमटतं. त्याचबरोबर या आदिवासी भागात 25 वर्ष काम केल्यामुळे त्याचंही प्रतिबिंब या कविता संग्रहामध्ये उमटलेलं आहे. तसंच पुढच्या भविष्यकाळामध्ये जागतिकीकरणामध्ये माणूस माणसापासून दुरावत चाललेला आहे, हरवत चाललेला आहे. त्याची व्यथा देखील या संग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ती मांडली गेलेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि अशा तऱ्हेचा हा जो संग्रह आहे तो चिंतनशील स्वरूपाचा आहे. काही गझला पण त्याच्यामध्ये आहेत. एक अष्टाक्षरी छंदाच्या कविता आहेत. त्याचबरोबर अभंग रचना पण आहे. असा विविधतेने नटलेला हा संग्रह जो आहे तो या तिघी आजच्या पाहुण्यांनी खूप वाखाणला, खूप कौतुक केलं आणि मला पाठबळ दिलं. मला पाठबळ दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. रसिक मित्रांना धन्यवाद देतो. नमस्कार. कविता म्हणजे आकाशातील वीज आहे असं केशवसूत यांनी म्हटलंय आणि याचाच प्रत्यय प्र.द. कुलकर्णी यांच्या कविता वाचताना येतो. या कवितांमध्ये रचनेचे वैविध्य, नवे शब्द निर्मिती, प्रतिमा निर्मिती आढळते, असे प्रतिपादन यावेळी प्रतिभा जाधव यांनी केले. या कविता सजग नागरिकांच्या आहे. सजग कवीची डोळस असं त्याला म्हणता येईल. कविता, निसर्ग, नातेसंबंध, माणूस, चिरंतन दुःख, विश्वबंधुत्व यावर ही कविता व्यापक भाष्य करते, असे कौतुकास्पद उद्गार यावेळी प्र.द. कुलकर्णी यांच्या लेखनाविषयी काढण्यात आले. तसेच कवी आणि लेखक विवेक उगलमुगले यांनी देखील या कवीला गझल उत्तम लिहिता येते, नवीन रूपक, प्रतिमा, वाक्प्रचार या कवितेनं दिलेले आहेत, अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी मधुरा बेळे यांनी शारदा स्तवन केले, तर संग्रहातील काही कविता त्यांनी सादर केल्या. यावेळी प्रशांत महाले, रसिका कुलकर्णी यांची त्यांना साथ लाभली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे यांनी केले, तर आभार डॉक्टर आशा कुलकर्णी यांनी मानले.
याप्रसंगी नरेश महाजन, सतीश नाडगौडा, मंगेश बिरारी, श्रीकांत वेरुळकर, रमाकांत देशपांडे आदींचा देखील सत्कार करण्यात आला. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.